नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत काय आहे, शिवामूठ वाहताना मंत्र काय म्हणायचा आहे, तसेच अर्पण केलेल्या शिवामुठीचे नंतर काय करावे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चातुर्मासातील श्रावण महिना सुरू झालेला आहे। मराठी वर्षातील श्रावण महिना अनेक अर्थाने विशेष मानला जातो। यंदाचा श्रावण महिना सुरू होताना गुरुपुष्य अमृत योग आलेला होता, त्यामुळे श्रावण महिन्याची सुरुवात अत्यंत शुभ योगात होणे पुण्यफलदायी मानले गेले आहे। श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी अर्पण करावी, शिवामूठ वाहण्याचे महत्त्व तसेच त्याचे महात्म्य आपण जाणून घेऊया। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे। श्रावण महिन्याला व्रत वैकल्याचा राजा म्हटले जाते। या दिवशी दररोज व्रते आचरली जातात। श्रावण महिन्यातील व्रते जेवढी सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, तेवढीच निसर्ग आणि शास्त्रधारही असणारी आहेत। यंदाच्या 2025 या वर्षी श्रावणाची सुरुवात शुक्रवार रोजी झालेली आहे। पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 रोजी आहे। आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्री विष्णू योगनिद्रेत जातात, त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते। श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते। श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व वेगळे आहे। दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे। श्रावणी सोमवारी शिवामुठीचे व्रत कसे करतात? लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात। या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो। शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने जसे की तांदूळ, तीळ, मूग, जवस, 5वा श्रावणी सोमवार असेल तर सातू यापैकी एका धान्याची 1 मूठ वाहिली जाते। म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची 1 मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची 1 मूठ, असा हा क्रम असतो। श्रावण सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, पांढरे वस्त्र घालायचे आहे, त्यानंतर देवघरातील देवपूजा करायची आहे। तसेच त्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड असेल तर त्याची पूजा करायची आहे। महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। दह्याने, दुधाने, पंचामृत असं तयार करून तुम्ही अभिषेक करू शकतात। गंगाजल पाण्यात टाकून त्याचा अभिषेक करायचा आहे। महादेवाच्या पिंडीला भस्म लावायचा आहे, चंदन लावायचं आहे, कापसाचे वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे। महादेवाला पांढरी फुले प्रिय आहेत, ती पांढरी फुले, धोत्र्याचं फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि बेलपत्रही अर्पण करायचं आहे। बेलपत्र, पालते अर्पण करायचं असतं। पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ व्हायची आहे। तर ती शिवामूठ आपल्याला वाहत असताना 1 मूठभर धान्य आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे। ते धान्य मुठीत घेऊन आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं असतं। तर ते धान्य आपल्याला अगोदर ओलं करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही धान्य अर्पण करत असताना वरून पाणीही सोडू शकता। शिवामूठ आपल्याला वाहत असताना मंत्र म्हणायचा आहे, नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकालगण युक्ताय शंभवे, असा मंत्र म्हणायचा आहे। किंवा आपल्याला साधा सोपा एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे। प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा धीर भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत आपल्याला शिवामूठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे। असे तुम्ही 3 वेळा 5 वेळा असं म्हणायचं आहे आणि शिवामूठ अर्पण करायचे आहे। त्यानंतर महादेवाची मनोभावे पूजा करायची आहे। जर नवीन लग्न झालेलं असेल आणि 5 वर्ष शिवामूठ हे व्रत करणार असाल तर 5 वर्षानंतर या व्रताचं उद्यापन करायचं आहे। यथाविधी शिवलिंगाची पूजा करायची आहे। ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करायची आहे। प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे। सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे। तो वसा केल्याने सासूरवाशीन आपल्या
सहसा माणसांची आवडती बनते। तो वसा म्हणजेच शिवामूठ। जर नवीन लग्न झालेले असेल आणि 5 वर्षे हे व्रत करणार असाल, श्रावणातल्या सोमवारी आपल्याला शक्यतो उष्ट खायचं नाही। सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हायचं आहे। ही शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो। ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते। आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये महिला आनंदाने करतात। तर शिवामूठ वाहण्यासाठी ज्यांना शिवालयात म्हणजेच शिवमंदिरात जाणे काही कारणाने शक्य नसेल, त्यांनी घरी शिवामूठ व्हावी। तर अर्पण केलेल्या शिवामुठीचे नंतर काय करावे? अर्पण केलेली शिवामुठीचे नंतर शंकराचे नामस्मरण करून ती काढून घ्यायची आहे आणि नंतर त्यात आपल्याला भर घालून गरजूंना ते दान करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी व्हावी, योग्य पद्धत काय आहे, मंत्र काय म्हणायचा आहे आणि अर्पण केलेल्या शिवामुठीचे नंतर काय करायचं आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे। ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।